नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल डिजिटल SSC मॅथ्स. मी याच्यामध्ये 10वीचा मॅथ्स जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथ आहे तो कवर करणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेट हे दोन्हीचे प्रॉब्लेम जे आहेत ते कवर करणार आहेत. कोरोनामुळे जो सिलेबस तुमचा रिड्यूस करण्यात आला आहे, कमी करण्यात आला आहे, त्यानुसारच मी प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. थँक्यू. वेलकम मित्रांनो, आज आपण बघूयात प्रॉब्लेम सेट 1 मधले काही एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, to draw a graph of 4x plus 5y equals to 19, find y when x equals to 1. आपल्याला y फाइंड करायचं आहे when we have the value of x equals to 1. सो हे ऑप्शन दिलेले आहेत ABCD. त्याचं सोल्युशन कसं काढायचं? x ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे इन गिवन इक्वेशन. सो 4x plus 5y equals to 19. जर आपण x equals to 1 पुट केला, x equals to 1, therefore काय होईल, 4 into 1 होईल प्लस 5y equals to 19. therefore 4 into 1 means 4 plus 5y equals to 19. therefore 5y equals to 19 minus 4 equals to 19 minus 4 means 15. therefore y equals to 15 upon 5. therefore 15 upon 5 means 3. so 3 आहे का ऑप्शनमध्ये? येस 3 आहे, त्याचा आन्सर 3 येतो, बी. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल एक्स अँड वाय, dx दिला आहे, dy दिला आहे, d दिला आहे, देन व्हॉट इज एक्स? ऑप्शन दिला आहे ABCD. याचा आपण हे काय क्रॅमर रूल आहे. काय क्रॅमर रूल? क्रॅमर रूलमध्ये काय असते, एक्स इक्वल्स टू dx अपॉन d असतो, फॉर्म्युलाच आहे dx अपॉन d. तर dx दिला आहे का? यस dx दिला आहे, किती? 49. d दिला आहे, यस किती आहे? 7. सो 7. 49 upon 7 means 7. so x equals to 7. x equals to 7. x equals to 7 ऑप्शनमध्ये आहे, तर ए याचा आन्सर येतो. नेक्स्ट आपण बघूयात क्वेश्चन नंबर 3. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 5, 3, -7, -4. ऑप्शन दिले ABCD. सोल्युशन, डिटर्मिनंट कसा सॉल्व करतो? डिटर्मिनंट लेट्स से a इक्वल्स टू 5, 3, -7, -4. याच्यामध्ये आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. तर 5 इंटू -4 होईल, मिडल साईन मायनस, 3 इंटू -7 होईल, बरोबर. 5 इंटू -4 मीन्स -20, मिडल साईन मायनस, 3 इंटू -7 मीन्स -21. सॉल्व केलं, -20 मायनस प्लस 21, 21 -20 मीन्स 1. सो याचा आन्सर येतो 1. 1 आहे का ऑप्शनमध्ये? येस, आन्सर डी. फोर्थ क्वेश्चन है, टू सॉल्व x प्लस वाई इक्वल्स टू 3x माइनस 2y टू सॉल्व x प्लस वाई इक्वल्स टू 3. हे इक्वेशन एक दिला आहे आणि दुसरा इक्वेशन आहे 3x माइनस 2y माइनस 4 इक्वल्स टू 0. बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड d. सोल्युशन, d कसं फाइंड करतो? d मीन्स डिटर्मिनंट आणि त्याच्यामध्ये आपण लिहितो कोपिशंट ऑफ x अँड y. कोपिशंट ऑफ x काय इथं 1, कोपिशंट ऑफ x इथं 3, देअरफॉर 1 3 लिहिला. कोपिशंट ऑफ y काय 1. कोपिशंट मीन्स जो एक्सच्या समोर आणि वायच्या समोर त्याला कोपिशंट म्हणतात, ठीक आहे. इथं वायच्या समोर काय -2, -2 आपण लिहिला. नंतर आपण याला सॉल्व करतो, आताच सॉल्व केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 1 इंटू -2, मिडल साईन मायनस, 1 इंटू 3 काय होईल, 1 इंटू -2 मीन्स -2, मायनस 1 इंटू 3 मीन्स 3, -2 -3 मीन्स -5. सो -5 ऑप्शनमध्ये आहे का? यस, सी. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 5. ax प्लस by इक्वल्स टू c अँड mx प्लस ny इक्वल्स टू d अँड कंडिशन दिली आहे an नॉट इक्वल्स टू bm. देन दिस सायमल्टेनियस इक्वेशन हॅव, दीज आर द ऑप्शन्स, ओनली 1 सोल्युशन, नो सोल्युशन, इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन, ओनली 2 सोल्युशन्स. त्याच्या कसं सॉल्व करणार आहे?
आपण याच्यात व्हॅल्यू पुट करून पाहू ए बी सी आणि जे आहे ए बी सी आणि एम एन डीच्या व्हॅल्यू आपण पुट करून पाहू लेट्स से. आणि कंडिशन काय मेट झाली पाहिजे ए इंटू एन नॉट इक्वल्स टू बी एम. लेट पुट ए इक्वल्स टू 1 बी इक्वल्स टू 2 तर काय सी इक्वल्स टू 3 सिम्पल. एम इक्वल्स टू 4 एन इक्वल्स टू 5 आणि डी इक्वल्स टू 6. सो व्हॅल्यू पुट केलं. व्हॅल्यू अशा पद्धतीने पुट केल्या की ए एन नॉट इक्वल्स टू बी एम होईल. तर ए इंटू एन का होईल ए आणि एन. एन कुठं आहे ए एन इक्वल्स टू 1 इंटू 5 बरोबर मीन्स 5 आणि बी एम का होईल बी इंटू एम 2 इंटू 4 मीन्स 8. सो 5 नॉट इक्वल्स टू 8 म्हणजे कंडिशन आपली ट्रू झाली. आता हे जर व्हॅल्यू आपण इक्वेशनमध्ये टाकले ए बी सीच्या तर इक्वेशन मिळतो आपल्याला. कोणतं इक्वेशन मिळतो एक्स प्लस 2y इक्वल्स टू 3 इक्वेशन 1 and then 4m प्लस 5n इक्वल्स टू 6 इक्वेशन 2. अशा पद्धतीचे आपण इक्वेशन सॉल्व केलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीचे इक्वेशन आपण ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत. तर त्याच्या नेहमी व्हॅल्यू ऑफ एक्स वाय मिळतो आपल्याला बरोबर आणि व्हॅल्यू ऑफ एम एन मिळतो म्हणजेच एकच सोल्युशन मिळतो. देअरफॉर त्याचा आन्सर ओनली वन कॉमन सोल्युशनच का तर हे दोन्ही जे इक्वेशन मिळाले यांना आपण जर ग्राफिकली प्लॉट केला बरोबर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस तर लेट्से ह्या लाईन इंटरसेक्ट होतील. अशा लेट्से इंटरसेक्ट होतील आणि जो आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळेल तो कॉमन सोल्युशन झाला दोघांचा. देअरफॉर वन कॉमन सोल्युशन बिकॉज दे विल इंटरसेक्ट ॲट ओनली वन पॉईंट. देअरफॉर कॉमन इंटरसेक्टिंग पॉईंट मीन्स व्हॅल्यू ऑफ द सोल्युशन असतात तो आपला सोल्युशन असतो बरोबर आहे. व्हॅल्यू ऑफ एक्स वाय किंवा व्हॅल्यू ऑफ एम एन जे काय असेल ते कॉमन इंटरसेक्टिंग पॉईंट. सो अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. नेक्स्ट आपण बघूयात एक्झाम्पल नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ए ग्राफ ऑफ 2x मायनस 6y इक्वल्स टू 3. आपल्याला टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू -5 फर्स्ट कॉलममध्ये, सेकंड कॉलममध्ये वायची व्हॅल्यू 0 दिली आहे. तर आपल्याला इथं वायची व्हॅल्यू काढायची आहे नंतर आणि इथं एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर फर्स्ट काय एक्सची व्हॅल्यू -5 दिली आहे तर पुट एक्स इक्वल्स टू -5 इन इक्वेशन काय आहे 2x मायनस 6y इक्वल्स टू 3. आपण एक्सची व्हॅल्यू -5 पुट केली तर काय होईल 2 इंटू -5 बरोबर -6y इक्वल्स टू 3. देअरफॉर 2 इंटू -5 मीन्स -10 -6y इक्वल्स टू 3. -10 इकडे गेला राईट साईडला तर काय होईल +10 होईल. देअरफॉर -6y इक्वल्स टू 3 + 10. 3 + 10 मीन्स 13 बरोबर 3 + 10 13. देअरफॉर -6y इक्वल्स टू 13. देअरफॉर y इक्वल्स टू -6 इकडे राईट साईडला गेला तर 13 डिवायडेड बाय -6 मीन्स -13/6. सो वायची व्हॅल्यू आली. ठीक आहे, तर आपण वायची व्हॅल्यू इथे लिहूया -13/6 आणि XY मीन्स 5 -5 आणि -13/6. नेक्स्ट आहे वायची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. तर वायची व्हॅल्यू 0 पुट केली तर काय होईल पुट y इक्वल्स टू 0 इन इक्वेशन काय आहे 2x मायनस 6y इक्वल्स टू 3. वायची व्हॅल्यू 0 आहे मीन्स 2x मायनस 6 इंटू 0 होईल इक्वल्स टू 3. 6 इंटू 0 एनी नंबर इंटू 0 मीन्स 0. देअरफॉर 2x इक्वल्स टू 2x मायनस 0 इक्वल्स टू 3. 2x इक्वल्स टू 3 x इक्वल्स टू 3/2. सो एक्स व्हॅल्यू आपल्याला 3/2 मिळाली. 3/2 लिहूया तिथं आणि इथे काय होईल 3/2, 0. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. दीज आर ऑर्डर पेअर्स. आपण जेव्हा ग्राफ ड्रॉ करायचा असतो तर त्यासाठी आपण आधी ऑर्डर पेअर्स फाइंड करतो.
बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय एनी व्हॅल्यूज, हे ऑलरेडी आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या होत्या त्यानुसार आपण काढला. मित्रांनो नेक्स्ट बघूयात, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन ग्राफिकली. क्वेश्चन नंबर 3 प्रॉब्लेम सेट 1.1 मधला आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम सेट लिहितो, प्रॉब्लेम सेट 1 मधला आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन ग्राफिकली. क्वेश्चन नंबर 3 गिवन इक्वेशन 2x + 3y = 12 आणि x - y = 1. जेव्हा आपण ग्राफिकली सॉल्व करतो तेव्हा आपल्याला ऑर्डर पेअर फाइंड करावं लागतात. ठीक आहे, तर फर्स्ट फाइंड ऑर्डर पेयर्स फॉर ईच इक्वेशन. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे, 2x + 3y = 12. आता ऑर्डर पेअर फाइंड करताना काय करतो आपण, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढतो, पुट करतो एक्स आणि वायची व्हॅल्यू, एक अज्यूम करतो. ठीक आहे, एक्स वायची व्हॅल्यू आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू काढतो. तर एक्स आणि वाय, लेट्स से एक्स इक्वल्स टू आपण इथं 0 पुट केला, एक्स इक्वल्स टू इथं 0 पुट केलं इक्वेशनमध्ये, तर काय होईल 2 × 0 0, बरोबर आहे. 3y = 12 राहिला, तर y = काय होईल 12/3 तो 4, वायची व्हॅल्यू 4 भेटली. सिमिलरली जर वायची व्हॅल्यू आपण एक्सची व्हॅल्यू आपण लेट्स से 6 पुट केली, इथं 6 पुट केले तर काय होईल 2 × 6 12, 12 इकडे गेला, 12 - 12 0, बरोबर आहे. तर y = 0 मिळेल. काय मिळेल, y = 0. सो y = 0 लिहूया. त्याला आपण सॉल्व पण करू शकतो असं. ठीक आहे, आपण आधीच्या प्रॉब्लेममध्ये सॉल्व करून बघितलं आहे, त्याच्यामुळे इथं आपण मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. नंतर x = लेट्स से आपण 3 पुट केला, 3 3 2 6, 12 - 6 इकडे आला, तर 6, 3y = 6 आणि y = 6/3 मीन्स 2. देअरफॉर तर 3 पुट केला तर 2 येतो. हे झालं ऑर्डर पेअर्स फॉर फर्स्ट इक्वेशन. सिमिलरली फॉर सेकंड इक्वेशन कोणता आहे, x - y = 1. यासाठी पण ऑर्डर पेअर फाइंड करा. ऑर्डर पेअर फाइंड करणे म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू पुट करा, एक्सच्या व्हॅल्यू पुट करा तर वायची व्हॅल्यू मिळते. एक व्हॅल्यू तुम्ही अश्यूम करू शकता, एक्स वाय. एक्सची व्हॅल्यू 0 पुट केलं मी इथं, तर काय होईल, इथं 0 पुट केलं तर y - y = 1 मीन्स y = -1. सिमिलरली एक्सची व्हॅल्यू जर 1 पुट केलं तर 0 मिळते, 3 पुट केला तर मी 2 मिळते. तुम्ही सॉल्व पण करू शकता. ठीक आहे, व्हॅल्यू ऑर्डर पेअर फाइंड करायसाठी ऑर्डर पेअर फाइंड केलं. नाव ड्रॉ ए ग्राफ. नाव ड्रॉइंग ए ग्राफ. आता ग्राफ ड्रॉ करण्यासाठी मी थोडा डिजिटलचा वापर करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी डिजिटल ग्राफ जे ॲक्च्युअल ग्राफ पेपरवर कसा असतो ते आपण ड्रॉ करूयात. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी जे कोऑर्डिनेट आहेत आपले ऑर्डर पेअर्स जे आहेत, हे जे ऑर्डर पेअर्स आहेत ते मी ड्रॉ केलेले आहेत. फर्स्ट ऑर्डर पेअर इज 0 4 आपण मी ड्रॉ केलेलं आहे इथे. ठीक आहे, 0 आणि 4. नंतर आहे 0 6 जो आहे तो इथं आलेला आहे, 6 0 इथं आलेला आहे. देन आहे 3 2, 3 आणि 2 हे इथं आहे डॉट. देन सेकंड इक्वेशन 0 - 1 म्हणजे इथं, देन 1 0 म्हणजे इथं, आणि थर्ड आहे 3 2 3 आणि 2 इथं. सर इंटरसेक्शन पॉईंट हा आहे काय, 3 आणि 2 हा इंटरसेक्टिंग पॉईंट आहे ऑफ 2 लाईन्स. देअरफॉर इट इज आवर सोल्युशन्स. सो एक्स वायची व्हॅल्यू काय झाली, इंटरसेक्टिंग पॉईंटचे जे व्हॅल्यू असते ते एक्स वायची व्हॅल्यू असते. तर 3 2 ही एक्स वायची व्हॅल्यू झालेली आहे. ठीक आहे, फॉर मित्रांनो कॉमन इंटरसेक्टिंग पॉईंट इज 3 2. देअरफॉर सोल्युशन एक्स वाय = 3 2. हे झालं आपला आन्सर. अशा पद्धतीने आपण आन्सर काढू शकतो युजिंग ग्राफिकल मेथड. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. ड्रॉ ग्राफिकली, सॉलिड ग्राफिकली. x - 3y = 1, 3x - 2y + 4 = 0. हा एक्झाम्पल नंबर 2 आहे. तर आपल्याला काय करायला लागतो, फाइंड ऑर्डर पेअर्स.
ऑर्डर पेयर्स फॉर ईच इक्वेशन. इक्वेशन फर्स्ट काय एक्स मायनस 3y इक्वल्स टू 1. याच्यासाठी ऑर्डर पेअर फाइंड केलं तर काय होईल. ऑर्डर पेअर टेबल ड्रॉ करायचं जस्ट फॉर अंडरस्टँडिंग. एक्स आणि वाय म्हणजे आपल्याला पॉईंट ड्रॉ करायला बरं होतं. एक्स वाय एक्सची व्हॅल्यू आपण लेट्स से एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट केली तर एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर काय होईल 1 मायनस 3y. 1 इकडे गेला तर 1 मायनस 1 0 मीन्स तो वाय 0 होईल. सो एक्स व्हॅल्यू 1 देन वाय बिकम 0. एक्सची व्हॅल्यू जर आपण 4 पुट केली तर वायची व्हॅल्यू किती होईल 1. सॉल्व करायचं यांना. एक्सची व्हॅल्यू आपण 7 पुट केली तर वायची व्हॅल्यू 2 मिळतो. these are the order pairs for first equation. Now for second equation is 3x minus 2y plus 4 equals to 0 यासाठी ऑर्डर पेअर फाइंड करूयात. एक्स वाय ची गरज नाही. ठीक आहे. एक्स वाय एक्सची व्हॅल्यू आपण 0 पुट केली इथं तर काय वाय बिकम्स 2. एक्सची व्हॅल्यू आपण 2 पुट केली इथं वाय बिकम्स 5. एक्सची व्हॅल्यू जर आपण 4 पुट केली तर वाय बिकम्स 8. ऑर्डर पेअर फाइंड केले. आता ग्राफ ड्रॉ करूया. नाव ड्रॉइंग ए ग्राफ. तर मी ग्राफ ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. हे कोऑर्डिनेट जे घेतले आहे ते कोऑर्डिनेशन घेऊन मी ग्राफ ड्रॉ केलेला आहे. आपण बघूयात. तुम्ही बघू शकता मी ग्राफ ड्रॉ केलेले आहेत. ऑर्डर पेअर्स पॉईंट्स जे आहेत ते ड्रॉ केलेले आहेत आणि कॉमन इंटरसेक्टिंग पॉईंट तुम्ही बघू शकता खाली आहे -1 वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसला -2. देअरफॉर द कॉमन इंटरसेक्टिंग पॉईंट तुम्ही बघाल तर हा आहे इथं. त्याची एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू -2 आणि वाय ॲक्सिसची व्हॅल्यू -1. देअरफॉर दॅट इज आवर सोल्युशन. तर आपण बघूयात. सो कॉमन इंटरसेक्टिंग पॉईंट. सो कॉमन इंटरसेक्टिंग पॉइंट इज काय -2 -1 इज सोल्यूशन. प्रॉब्लेम नंबर 3. सॉलिड ग्राफिकली 5x minus 3y plus 30 equals to 0. 5x plus 4y minus 20 equal to 0. तर ग्राफिकली सॉल्व करायचं असलं फर्स्ट आपल्याला काय फाइंड करायला लागतो ऑर्डर पेअर्स. फाइंड ऑर्डर पेअर्स. ऑर्डर पेअर्स फॉर ईच इक्वेशन. काय होईल त्याच्यामध्ये 5x minus 6y plus 30 equals to 0 इज द फर्स्ट इक्वेशन. याचा ऑर्डर पेअर आपण फाइंड करूयात. एक्स आणि वाय. तर काय होईल एक्सची व्हॅल्यू आपण जर 0 ठेवली इथं तर काय होतं वाय बिकम्स 5. एक्सची व्हॅल्यू आपण -6 ठेवली इथं तर वाय बिकम्स 0. दोन ऑर्डर पेअर आपल्याला मिळाले आहेत. सिमिलरली फॉर इक्वेशन कोणतं आहे सेकंड इक्वेशन 5x plus 4y minus 20 equals to 0. यासाठी ऑर्डर पेअर आपण फाइंड करायचं आहे. ठीक आहे. काय होईल एक्सची व्हॅल्यू आपण इथं 0 टाकली तर वायची व्हॅल्यू बिकम 5. 4 25 होतो. देन एक्सची व्हॅल्यू आपण 4 घेतली तर वाय बिकम्स 0. नाव ड्रॉइंग ए ग्राफ.
of given equation, given order pair, let's say order pairs मीन्स कोऑर्डिनेट आहेत. ठीक आहे, तर मी ऑलरेडी ग्राफ ड्रॉ केलेला आहे, ते आपण बघूयात. तुम्ही बघू शकता ग्राफ ड्रॉ केलेला आहे पॉईंट, आणि कॉमन इंटरसेक्टिंग पॉईंट आहे 0 5, एक्स ॲक्सिस 0 वाय ॲक्सिस 5, सो 0 5. दोन लाईन इंटरसेक्ट इच अदर, 2 लाईन्स इंटरसेक्टिंग इच अदर, आणि पॉईंट 0 5, एक्स ॲक्सिस 0 वाय ॲक्सिस 5. So that's why our common solution is 0 and 5. Therefore क्या होईल, intersection of two line is 0 5, hence x comma y equals to 0 comma 5 is solution. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काढू शकतो. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात, ग्राफिकलीच आहे, सॉलिड ग्राफिकली. 3x minus y minus 2 equals to 0, 2x plus y equals to 8. ग्राफिकली सॉल्व करायचं तर काय करावं लागतो, फाइंड ऑर्डर पेअर्स ऑफ इच इक्वेशन. 3x minus y minus 2 equal to 0 याच्या ऑर्डर पेअर फाइंड केला, x व्हॅल्यू 0 पुट केले तर y minus 2 भेटते, x ची 1 पुट केले तर 1, 2 केले तर 4 भेटतो. सिमिलरली फॉर सेकंड इक्वेशन वी गेट द ऑर्डर पेअर्स 0 8 4 0 2 4. नाउ I have drawn these order pairs, that is coordinates, on the graph paper. So you can see the graph here. So 2 lines I have drawn, then all the coordinates are drawn successfully. So common intersecting point is, you can see, is 2 4, x axis 2 y axis 4. So common intersecting point of two lines is 2 4, therefore that is our solutions. So we can write here, is common, the common intersecting point of two lines is काय आहे, 2 4. therefore x y equals to 2 4 is solution. आणि तुम्ही त्या ग्राफमध्ये त्या लाईनला इक्वेशन देऊ शकता. ठीक आहे, इक्वेशन नेम देऊ शकता ऑन द टॉप ऑफ दॅट लाईन. सो अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 5. 3x plus y equals to 10 आणि x minus y equals to 2. ग्राफिकली सॉल्व करायचं आहे. ग्राफिकली सॉल्व करण्यासाठी आपण ऑर्डर पेअर फाइंड करतो. फाइंड ऑर्डर पेअर्स फॉर इच इक्वेशन. इक्वेशन नंबर फर्स्ट 3x plus y equals to 10. याच्यामध्ये ऑर्डर पेअर फाइंड करताना स्टार्ट विथ 0. लेट्स से x व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर y ची 10 मिळतो, 1 पुट केली तर 7 मिळतो, आणि इथं जर आपण x ची व्हॅल्यू 2 पुट केली तर आपल्याला y ची व्हॅल्यू 4 मिळतो. असे ऑर्डर पेअर झाले. सिमिलरली फॉर सेकंड इक्वेशन वी हॅव फाउंड द ऑर्डर पेअर्स. सो नाउ इट्स टाइम टू ड्रॉ a graph. So now drawing a graph. मी ग्राफ ऑनलाईन ड्रॉ केलेला आहे, पाहू शकता. सर फर्स्ट कोऑर्डिनेट इज 0 10. सो 0 10 आपण मी ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, 0 10 इथं ड्रॉ केलेला आहे. देन 1 7 ड्रॉ केलेला आहे. देन 2 4 ड्रॉ केला आहे. 3 पॉईंट आपल्याला एका लाईनमध्ये मिळाले, तर आपण एक स्ट्रेट लाईन काढली. ठीक आहे, फर्स्ट इक्वेशनची. नेक्स्ट इज I have drawn 0 minus 2 here, then 0 2 0 इथं एक्स ॲक्सिसवर, आणि 1 minus 1. 3 पॉईंट एका लाईनमध्ये मिळाले, एक स्ट्रेट लाईन काढली. दोन्ही लाईन क्रॉस कुठ होत आहेत, आपण त्याला जर झूम केलं तर हे इथं क्रॉस होत आहेत. ठीक आहे, तर हा पॉईंट आहे 3 1.
तर आपलं सोल्युशन काय होईल 3 1. So x axis 3, y axis 1. So this is our solution. So in this way we can write intersecting point. Therefore काय आहे intersecting point 3 1. Intersecting point of two lines is 3 1. Therefore x comma y equals to 3 comma 1 is solution. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो. मित्रांनो नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम सेट 1 मधलाच क्वेश्चन नंबर 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. ठीक आहे, फर्स्ट डिटर्मिनंट दिलेला आहे 4 3 2 7. तर सोल्युशन काढताना कसं करणार. डिटर्मिनंट इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. सो let us consider a. कॅपिटल लेटरने दाखवतो तर a इक्वल्स टू 4 3 2 7. डिटर्मिनंट सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, मिडल साइन माइनस. देयरफॉर 4 इंटू 7 होईल. 4 इंटू 7 मिडल साइन माइनस. 3 इंटू 2 3 इंटू 2 4 इंटू 7 28 minus 3 into 2 6. Therefore 28 minus 6 means 22. So a determinant of a equals to 22. This is the first solution. This is the solution. Then second example आपल्याला दिलेला आहे. डिटर्मिनंट्स आहे 5 minus 2 minus 3 1. त्याला कसं सॉल्व करणार. सेम डिटर्मिनंट इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. सो याला सुद्धा ए ने किंवा बी ने, लेट्स से बी इक्वल्स टू 5 minus 2 minus 3 1. डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात. क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 5 इंटू 1 होईल, मिडल साइन माइनस 2 इंटू -3 इक्वल्स टू 5 इंटू 1 5 माइनस 2 इंटू -3 का होईल माइनस प्लस 6. 5 minus 6 means -1. Therefore determinant b equals to -1. Similarly आपण रूल नंबर 3 घेणार आहोत. रूल नंबर 3 काय आहे. डिटर्मिनंट ऑफ 3 -1 1 4. कसं सॉल्व करणार. सोल्यूशन SOLN शॉर्टकट में लिखो सोल्यूशन. ठीक है, लेट्स से C इक्वल्स टू 3 minus 1 1 4. क्रॉस मल्टीप्लिकेशन 3 इंटू 4 मिडल साइन माइनस 1 इंटू 1 3 इंटू 4 12. -1 इंटू -1 मीन्स -1. तक होईल माइनस प्लस होईल मीन्स 12 प्लस 1. ठीक आहे, 12 प्लस 1 मीन्स 13. सो इसका आंसर येतो C इक्वल्स टू 13. डिटर्मिनंट C इक्वल्स 13. नेक्स्ट बघूयात क्रॅमर्स रूल. मित्रांनो नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 5 प्रॉब्लेम सेट 1 मधला. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर मेथड. काय क्रॅमर मेथड. तर क्रॅमरचा रूल तुम्हाला माहीतच आहे. ठीक आहे, गिवन इक्वेशन 3x minus 3y इक्वल्स टू -10 3x plus 5y -8 इक्वल्स टू 0. तर क्रॅमर काय म्हणतो. बाय क्रॅमर रूल इक्वेशन बाय क्रॅमर रूल ऑफ इक्वेशन. काय इक्वेशन क्रॅमर रूलचा ax प्लस by इक्वल्स टू सी या फॉर्ममध्ये असलं पाहिजे. ax प्लस by इक्वल्स टू सी इक्वल्स टूच्या साईड राईट हँड साईडला सी असल्या पाहिजे, म्हणजे सी मीन्स कॉन्स्टंट्स. सो इथं आहे का नाही आहे, तर आपल्याला तिकडे न्यायला लागेल.
ठीक है. सेकंड इक्वेशन वी हैव टू रीराइट. देयरफॉर सी 3x प्लस 5y इक्वल्स टू 8. मायनस 8 राईट साईडला गेला तर प्लस 8 झाला. नाव क्रॅमर रूल काय म्हणतो, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर dx अपॉन डी म्हणतो, बरोबर आहे. आणि वायची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर dy अपॉन डी. आणि आपल्याला dx माहीत आहे का, नाही माहीत. डी माहीत आहे, नाही माहीत. dy माहीत आहे, नाही माहीत. तर आपण फाइंड करूया. मग dx काय असतो आता, dx मीन्स डी मीन्स डिटर्मिनंट. सो dx मीन्स एक्सचे कोफिशियंट निग्लेक्ट करा, ओमिट करा. एक्सचे कोफिशियंट निग्लेक्ट करा, त्या जागी सी लिहा. सीचे कोफिशियंट त्या जागी सीची व्हॅल्यू लिहा, नॉट अ कोफिशियंट, सॉरी. सो एक्सेल निग्लेक्ट केले, सीचे लिहिले तर काय होईल -10 आणि 8. -10 8 आणि वायचे कोफिशियंट काय आहेत -3 5, बरोबर. याला सॉल्व केलं बाय डिटर्मिनंट मेथड, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो -10 इंटू 5 होतो, मिडल साईन मायनस, -3 इंटू 8. याला सॉल्व केलं तर काय होईल, आपल्याला मिळेल -50 प्लस 24. मायनस मायनस प्लस झाला तर -26. हे झाला dx. सो dx इक्वल्स टू -26. नाव dy, जेव्हा आपण dy फाइंड करतो तर वायचे कोफिशियंट ओमिट करतो, निग्लेक्ट करतो, त्याच्या जागी सी लिहितो. सी काय आहे, -10 8 आहे. तर dy मीन्स 6 3, एक्सचे कोफिशियंट 6 3 आणि वायच्या जागी -10 8. याला सॉल्व केलं तर काय होईल, 6 इंटू 8, मिडल साईन मायनस, -10 इंटू 3. याला सॉल्व केलं तर काय येईल, 48 प्लस 30 मीन्स 78. सो आपल्याला dy मिळाला 78. सिमिलरली डी फाइंड करू. डी जर फाइंड करायचा असेल तर एक्स आणि वायचे कोफिशियंट लिहितो आपण. एक्स आणि वायचे कोफिशियंट काय आहेत, 6 3 -10 6 3 -3 5, सॉरी -3 आणि 5. सॉल्व केला, 6 इंटू 5, मिडल साईन मायनस, -3 इंटू 3. सॉल्व केलं तर 30 प्लस 9 मीन्स 39. सो आपल्याला डी मिळाला, dy मिळाला आणि dx मिळाला. आता बाय फॉर्म्युला काय, बाय फॉर्म्युला x इक्वल्स टू dx अपॉन डी, बरोबर. बाय फॉर्म्युला x इक्वल्स टू dx अपॉन डी. dx किती होता, -26. डीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 39. याला सॉल्व केलं तर काय होईल, 30ने डिवाइड करू शकतो, 13 2 26 -2 आणि 33 39 मीन्स -2/3 इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. सिमिलरली वाय काय असतो, बाय क्रॅमर रूल dy अपॉन डी. ची व्हॅल्यू 78, डीची व्हॅल्यू 39. ठीक आहे, 39 इंटू 2 मीन्स 78 होतो, 35 70 आणि ते 6 4 4 8. ठीक आहे, 78 झाले, म्हणजे 2 भाग जातो, y इक्वल्स टू 2 मिळाला. सो x इक्वल टू -2/3 आणि y इक्वल्स टू 2. देअरफॉर x, y काय झाला, -2/3, 2 इज अ सोल्युशन. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो बाय क्रॅमर रूल. सेकंड प्रॉब्लेम घेऊयात. सेकंड प्रॉब्लेम आहे बाय क्रॅमर रूल 4m - 2n इक्वल्स टू -4 आणि 4m प्लस 3n इक्वल्स टू 16. ठीक आहे, बाय क्रॅमर रूल. हा क्रॅमर रूलच्या फॉर्ममध्ये आहे, एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू सीच्या फॉर्ममध्ये आहे. त्याला फॉर्ममध्ये आणण्याची गरज नाही, डायरेक्ट सोल्युशन काय होईल, बाय क्रॅमर रूल एक्स इक्वल्स टू dx अपॉन डी, y इक्वल्स टू dy अपॉन डी. आपण
आता डी एक्स माहीत नाही आपल्याला, काढूया. तर आता डी एक्स अपॉन डी डी वाय अपॉन डी हा स्टँडर्ड फॉर्म आहे. त्याच्यामध्ये एक्स आहे का? जर एक्झाम्पलमध्ये बघितलं एक्स वायचे खूप व्हेरिएबल आहेत नाही, त्याच्या जागी एम आणि एन वापरला आहे, तर आपला फॉर्म्युला थोडा वेगळा होईल. इन्स्टेड ऑफ एक्स इट विल बी एम इक्वल्स टू डी एम अपॉन डी, आणि इन्स्टेड ऑफ वाय इज एन, देअरफॉर एन इक्वल्स टू डी एन अपॉन डी. बाकी आपला जो मेथड आहे सॉल्व करायची ते सेम राहील. देअरफॉर डी एम इक्वल्स टू काय होईल, -4 16, ठीक आहे, आणि -2 + 3 सॉल्व करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम, -4 × 3 मिडल साइन -2 × 16, 4 3 12 -12 प्लस 16 2 32, -12 + 32 मीन्स 20. सो आपल्याला डी एम मिळाला 20. आता डी एन काढूया. डी एम मिळाला डी एन इक्वल्स टू कोफिशियंट ऑफ एन इग्नोर करायचे, तर काय येईल 4 4 आणि -4 16, 4 4 -4 16. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा, 16 × 4 64 होते, डायरेक्ट 64 लिहितो, मिडल साइन मायनस, 4 4 16 -16, 64 मायनस प्लस 60, 16 पंचे 80 झाले, ठीक आहे. 64 आणि 16 80. सो डी एन इज 80. सिमिलरली डी मीन्स कोफिशियंट ऑफ एम एन, 4 4 -2 3, 4 4 -2 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, 4 3 12 आणि -4 2 8 -8, 12 + 8 किती झाले 20. सो डी इज 20. देअरफॉर सिंपल एम का होईल, डी एम अपॉन डी होईल, ठीक आहे. डी एम अपॉन डी, डी एम काय मिळालं होतं आपल्याला 20. सो 20 अपॉन डी इज 20, 20 अपॉन 20 20 20 कॅन्सल 1. सो एमची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळाली आहे. सिमिलरली एन इक्वल्स टू डी एन अपॉन डी, डी एनची व्हॅल्यू काय आहे, डी एन 80 अपॉन डीची व्हॅल्यू 20, 85 4, ठीक आहे. एनची व्हॅल्यू आली 4, M1 N4. देअरफॉर सोल्यूशन M, N इक्वल्स टू 1, 4 इज सोल्यूशन. बघूयात प्रॉब्लेम नंबर 3 बाय क्रॅमर रूल. 3x - 2y = 5/2. फ्रॅक्शनमध्ये आहे, तर घाबरायचं काही कारण नाही. देन 1/3x + 3y = -4/3. घाबरायचं काही कारण नाही, जसं आहे तसंच लिहायचं फॉर्म्युल्यामध्ये. तर काय होईल, बाय क्रॅमर रूल. क्रॅमर रूल काय आहे, x = dx अपॉन डी आणि y असते dy अपॉन डी. आपल्याला dx dy आणि डी काढायचे आहे. ते काढलं की आपल्याला आपलं सोल्युशन मिळून जाईल, ठीक आहे. सो काढूयात, ठीक आहे. तर काय होतं, बाय क्रॅमर रूल dx अपॉन डी dy अपॉन डी, देअरफॉर dx = कोफिशियंट ऑफ x इग्नोर करायचे, ओमिट करायचं, तर काय लिहायचं आहे त्या जागी सी काय आहे 5/2 आणि -4/3 ॲज इट इज लिहायचं. आणि इथे येईल -2 + 3y कोफिशियंट. सॉल्व करायचं आहे यांना, ठीक आहे. सॉल्व केलं तर काय येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम, 5/2 × 3 मिडल साइन -2 × -4/3. सॉल्व केलं तर काय होईल, 5 3 15, न्यूमरेटर × न्यूमरेटर, डिनॉमिनेटर × डिनॉमिनेटर. सो 5 3 15 अपॉन 2 -4 2 8 मायनस प्लस, सो 8/3. याला सॉल्व केलं तर काय, 15 3 45,
45 मायनस 8 दुनी 16 अपॉन डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर 6. देयरफॉर 45 मायनस 16 मीन्स 29 अपॉन 6. सो dx मिळाला आपल्याला 29 अपॉन 6. सिमिलरली dy काढायचं आहे. dy होईल 3 कोफिशियंट 1/3 देन 5/2 मायनस 4/3. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं. 3 इंटू मायनस 4/3 मिडल साईन मायनस 5/2 इंटू 1/3 समोर सॉल्व करायचं. हा 3 हा 3 कॅन्सल होईल बरोबर, कारण की 3/3 -4 मायनस इथं काय होईल 5/6. याला सॉल्व केलं तर काय होईल 724 मायनस 24 मायनस 5/6 minus 24 minus 5 means minus 29/6. This is the value of dy. dy is equal to minus 29/6. सिमिलरली आपल्याला डी काढायचं आहे. डी काय येईल 3 1/3 मायनस 2 3. सॉल्व केलं तर काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू 3 मिडल साईन मायनस 2 इंटू 1/3. याला सॉल्व केलं तर टी आपल्याला मिळतो 29/3. ठीक आहे. देयरफॉर एक्सचा फॉर्म्युला काय आहे dx अपॉन डी. dxची व्हॅल्यू काय होती 29/6 डिवायडेड बाय डीची व्हॅल्यू काय आहे 29/3. सो 29 कॅन्सल झाला. करायला करायला 3/6. 3/6 मीन्स 3/6 राहिला का 3 जुने 6 या 3/6 राहिला. ठीक आहे. देन 1/2 सॉल्व केला याला तर 1/2 मीन्स एक्स इक्वल्स टू आपल्याला मिळाला 1/2 आणि वायची व्हॅल्यू काय असते dy अपॉन डी बरोबर. dy काय आहे -29/2 2 आहे का 6 आहे हा 2 6 आहे 29/6 अपॉन डी मीन्स 29/3. ला सॉल्व केला सेम 29 कॅन्सल मायनस काय होईल 1/2 आन्सर येईल सॉल्व केलं तर वायची व्हॅल्यू -1/2 एक्सची व्हॅल्यू 1/2 मिळाली. अशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो बाय क्रॅमर रूल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूयात. प्रॉब्लेम नंबर 4. ठीक आहे. प्रॉब्लेम नंबर 4 होता 7x + 3y = 15 आणि 12y - 5x = 39. बाय क्रॅमर रूल सॉल्व करायचं आहे. सोल्युशन असते बाय क्रॅमर रूल x आणि y आहे कोऑर्डिनेट. सो बाय क्रॅमर रूल x = dx अपॉन डी y = dy अपॉन डी बरोबर. आता आपल्याला dx डी आणि dy माहीत नाही तर काढूयात. dx म्हणजे एक्सचे कोफिशियंट इग्नोर करायचे. एक्सचे कोफिशियंट आपण इग्नोर केलं इथं. एक्सचे कोफिशियंट जर हाईट केलं 7 आणि -5 नाही लिहायचं त्या जागी कॉन्स्टंट लिहायचं c. सो 15 39 आणि वायचे कोफिशियंट 3 - 5. याला सॉल्व केलं तर काय होईल 15 इंटू 5 -5 मिडल साईन मायनस 3 इंटू 39 ला सॉल्व केलं तर काय मिळतो 15×5 = 75 -75 झाले आणि -3 इंटू 39 मीन्स किती झाले 39 गुणिले 3 39 गुणिले 3 मीन्स किती होतील 117 बरोबर. 9 3 27 तो 117 -75 - 117
चुकलं का काहीतरी? नाही, 15 39 3 - 5 15 × 5 = 75 बरंच ते dx. बरोबर चुकलं होतं, सॉरी. याच्यामध्ये dx = 15 39 बरोबर आहे, पण कोपिशंट ऑफ y लिहा लागतो. y कोपिशंट काय 3 आणि 12 आहे, मी 5 लिहिला, 12 आहे, सॉरी. पुन्हा लिहूया, याला कट करतो. ठीक आहे, कारण की ते इंटरचेंज केलं आहे. इथं तुम्ही बघाल तर इथं आधी y घेतला आहे, इथं आधी x घेतला, त्यामुळे कन्फ्युजन झालं. मला वाटलं हे कोपिशंट. सो dx व्हॅल्यू ऑफ होईल 15 39 देन 3 आणि 12 बरोबर आहे. 15 39 3 12. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 × 12 15 × 12 किती झाले? 12 12 15 10 150 आणि 15 दूने 30 म्हणजे 180 मायनस 39 × 3 म्हणजे 117. ठीक आहे, 180 मायनस 117 म्हणजे किती झाले? 63. सो dx आपल्याला मिळाला आहे =63. सिमिलरली dy काढायचं आहे. dy मीन्स कोपिशंट ऑफ y इग्नोर करायचे. ठीक आहे, तर काय होईल? 7 - 5 आणि 15 39 सॉल्व करायचं. 7 × 7 - 5 15 39 7 × 39 7 × 39 म्हणजे 7 9 63. सो 273 झाले, प्लस मायनस प्लस 15 5 75. सो झालं 348. सो प्लस dy मिळाला 348 348. सिमिलर डी फाईन करायचं. डी मीन्स काय होईल? 7 - 5 3 12 12 7 84 84 मायनस प्लस. सो आणि 5 3 15 84 + 15 5 5 90 म्हणजे 99. ठीक आहे, डी मिळाला आपल्याला 99. देअरफॉर x = dx/d असतो फॉर्म्युला आपला. dx किती आहे? 63. डी किती आहे? 99. तो फॉर्म्युला करा. 9 7 63 तो झाले 7 आणि 11 9 99 म्हणजे 7/11. सो एक्सची व्हॅल्यू भेटली 7/11. x = 7/11 आणि वायची व्हॅल्यू y मीन्स dy/d. ठीक आहे, dy/d झालं. ठीक आहे, dy/d. dy मीन्स किती आहे? 348 भागिले डिवाइड बाय डी मीन्स 99. याला आपण भाग करू शकतो का? यस. कितीचा भाग जाऊ शकतो? 4चा नाही 3चा भाग जाऊ शकतो. सो 33 99 होते आणि याला 3 डिवाइड केलं तर काय होईल? 116 भागिला 33. 116 भागिला 33ला डिवाइड नाही होत, म्हणून तो वायची व्हॅल्यू तेवढीच राहील. देअरफॉर xy = किती? x व्हॅल्यू 7/11 कामा 116 भागिला 33. हा सोल्युशन झाला. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात प्रॉब्लेम नंबर 5 थोडा वेगळा आहे. प्रॉब्लेम नंबर 5 काय? x + y - 8 डिवाइड बाय 2 = हा MP आहे माझ्या मताने. दिस इज इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. VIMP व्हेरी इम्पॉर्टंट. x + y - 8/2 = थोडा वेगळ्याच पद्धतीचा आहे. x + 2y - 14 कन्फ्यूज करायसाठी येतो. अगेन आहे 3x - y = 4. आता त्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन तर स्ट्रेट फॉरवर्ड दिलेले नाही आहे. ठीक आहे, इक्वेशन दिलेलं आहे का स्ट्रेट फॉरवर्ड? x + y - 8/2 = दिला आहे हा, आणि हा याच्या = हा दिला आहे.
तर अशा जर एक्झाम्पल आलं एक्झाम्पलमध्ये म्हणजे एक्झाममध्ये तर काय करायचं, म्हणजे ए इक्वल्स टू बी इक्वल्स टू सी असेल तर ए इक्वल्स टू बी, बरोबर आहे, आणि ए इक्वल्स टू सी पण होऊ शकते आणि बी इक्वल्स टू सी पण होऊ शकते. अशा फॉर्ममध्ये आपल्याला लिहायला लागेल ते त्याला. ठीक आहे. समजलं ना कसं सॉल्व करायचं. सोल्युशन जसं गिवन इक्वेशन आहे, सपोज ए इक्वल्स टू बी इक्वल्स टू सी असते, असंच फॉर्ममध्ये दिलं ए इक्वल्स टू बी बी इक्वल्स टू सी, ए इक्वल्स टू बी बी इक्वल्स टू सी, देन वी से ए इक्वल्स टू बी and b equals to c. No? Equals to b equals to b equals to b and b equals to c. Therefore, by using above formula का होईल x plus y minus 8 upon 2 equals to x plus 2y minus 14 upon 3. हे झालं a equals to b, हा इक्वेशन 1. याला सॉल्व करू आपण नंतर. आणि अँड काय होईल एक्स प्लस 2y मायनस 14 अपॉन 3 इक्वल्स टू 3x मायनस y होल 4. सो ए इक्वल्स टू बी अँड बी इक्वल्स टू सी. आता याला सॉल्व करू. देअरफॉर पहिल्याला सॉल्व केलं तर काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, बरोबर, कारण की इक्वल्स टूचे साईन डिनॉमिनेटर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आहे. therefore 3 into x plus y minus 8 आणि 2 into काय होईल x plus 2y minus 14. याला सॉल्व केलं समोर तर काय होईल 3 into x plus y minus 8 means 3x plus 3y 8 3 24 इक्वल्स टू 2x प्लस 4y मायनस 14 दूनी 28. ठीक आहे. याला सॉल्व केलं समोर तर काय होईल 3 हा 2x इकडे आला तर 3x मायनस 2x बरोबर प्लस 3y, हा 4y इकडे आला तर काय होईल मायनस 4y होईल प्लस टू प्लस मायनस 24 इकडे गेला तर काय होईल प्लस 24 होईल तर मायनस 28 प्लस 24. देअरफॉर 3x मायनस 2x मीन्स x, 3y मायनस 4y मीन्स मायनस y इक्वल्स टू मायनस 28 प्लस 4 मीन्स मायनस 4. ह्याला इक्वेशन फर्स्ट. सिमिलरली याला सॉल्व करू अबाव बी इक्वल्स टू सीला काय येईल 4 गुणिला x प्लस 2y मायनस 14 इक्वल्स टू 3 इंटू 3x मायनस y. ठीक आहे. मग सॉल्व करूयात. 4x होईल समोर सरा केला तर काय 4x प्लस 8y 4x प्लस 8y मायनस 56 इक्वल्स टू 9x मायनस 3y. याला सॉल्व केलं समोर हा 9x इकडे आला तर मायनस काय होईल 4x मायनस 9x. ठीक आहे. प्लस 8y आहे, हा मायनस 3y इकडे आला तर प्लस 3y होतो इक्वल्स टू हा मायनस 56 राईट साईडला आला तर प्लस 56. देअरफॉर 4x मायनस 9x मीन्स मायनस 5x. 8 प्लस 8 3 11y इक्वल्स टू 56. ठीक आहे. झालं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला इक्वेशन 1 मिळालं आहे जो जनरल फॉर्ममध्ये आहे, बरोबर. इक्वेशन 1 काय होता x मायनस वाय इक्वल्स टू मायनस 4. ठीक आहे. देअरफॉर x मायनस वाय इक्वल्स टू मायनस 4 झाला इक्वेशन 1 यस. अँड इक्वेशन 2 मायनस 5x प्लस 11y इक्वल्स टू 56. आता हे जर आपल्याला इक्वेशन मिळाले आहे इक्वेशन 1 इक्वेशन 2 याचा आपण क्रॅमर रूलने सॉल्व करू शकतो. इजी आहे. आता
बाय क्रॅमर रूल काय असतो x इक्वल्स टू डी एक्स अपॉन डी y इक्वल्स टू डी वाय अपॉन डी फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता डी एक्स माहिती आहे का नाही माहीत तर फाईंड करा. डी एक्स म्हणजे काय होतं डिटर्मिनंट ऑफ एक्सचे कोपिशंट इग्नोर केलं. ठीक आहे. एक्सचे जे कोपिशंट आहे इग्नोर केलं तर मला काय दिसतं इथं -456 आणि याचे -1 आणि 11. ठीक आहे. तर -456 -1 11 याला सॉल्व केलं तर काय होईल 11 × 4 = 44 -44 आणि मायनस मायनस प्लस मीन्स तर 56 -44 + 56 किती झालं 56 म्हणजे 54 आणि 12 झाले मीन्स +12. ठीक आहे. dx इक्वल्स टू +12 भेटला. dx इक्वल टू 12. therefore now dy म्हणजे काय असतो y चे कोफिशियंट इग्नोर करायचे तर काय होईल 1 -5 -4 56 बरं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं यांच्या तर काय होईल 56 आणि -5 = 20. ठीक आहे. 56 - 20 मीन्स 36 आला. dy इज 36. नाव डी म्हणजे काय असतो 1 -5 -1 11 याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 1 × 11 11 -5 5 1 5 11 - 5 मीन्स how many 4. yes 4. therefore x इक्वल्स टू dx अपॉन डी. dx ची व्हॅल्यू 12 भेटली होती. d ची व्हॅल्यू 4 मिळाली आहे. 4 × 3 = 12. x ची व्हॅल्यू 3. सॉरी इथं 11 - 5 मीन्स 6 होतो 6 होतो. सॉरी 12 upon 6. 12 upon 6 means 2. so therefore x equals to 2. similarly y equals to dy upon d. dy ची व्हॅल्यू 36 आणि d ची व्हॅल्यू 6 means 6 6 36 6. so y equals to 6. therefore xy equals to 2,6. so 2,6 is our answer. In this way we can solve the complex problem also. This is one of the complex problem and very important problem. होता कारण इथं a equals to b equals to c आणि आपण फॉर्म्युला अप्लाय केला a equals to b and b equals to c सॉल्व केलं तर आपण आपल्याला आन्सर मिळाला 2 and 6. नमस्कार दोस्तों, आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 7. त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 7 जो तुमचा आहे सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये नंबर 2चा एक्झाम्पल आहे कांताबाईचा. तर क्वेश्चनमध्ये दिलेला आहे की कांताबाई बॉट 1.5 kg ऑफ टी and 5 kg of sugar and total bill was 700 rupees, out of which the 50 rupees she has paid to taxi. तर टॅक्सीने गेली होती पहिल्यांदा तर टोटल बिल 700 पैकी तिने 50 रुपये टॅक्सीला दिले होते. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट कंडिशन दिलेली आहे कांताबाई ऑर्डर्ड ऑनलाईन. कांताबाईला वाटलं की आपण ऑनलाईन ऑर्डर करूया. त्याच्यामध्ये ऑनलाईन चार्जेस डिलिव्हरी चार्जेस काही नव्हते. तिने 2 किलो टी 2 kg टी अँड 7 kg ऑफ शुगर शी ऑर्डर्ड अँड टोटल बिल इज 880 रुपीज. तर पहिल्या कंडिशनमध्ये काय होईल टोटल बिल 700 रुपीज झाला होता आणि त्यापैकी 50 रुपये टॅक्सीला दिले होते. देअरफॉर
टोटल बिल इज 700 मायनस 50 इज इक्वल्स टू 650 रुपीज़. बरोबर. 650 रुपीज़ हे फर्स्ट टाईम खर्च झाले होते. सेकंड टाईम 880 रुपये खर्च झाले. आता आपल्याला रेट काढायचा आहे. काय काढायचं आहे? फाइंड रेट ऑफ टी अँड शुगर. काय करू? देअरफॉर आपण काय करणार? लेट द रेट ऑफ टी किती? लेट्स से एक्स and rate of sugar is y. Therefore by first condition काय होईल? किती के जी टी ऑर्डर केली होती? 1.5 किलो. 1.5 kg of tea means x plus 5 kg of sugar means y. टोटल बिल झाला होता 700 मायनस 50 मीन्स 650 रुपीज़. देअरफॉर आता जो 1.5 आहे, 1.5 के 1.5 याला आपण कसं लिहितो? 3/2. 3/2 का लिहिलं? जसा 1/2 ला 1/2 म्हणजे हाफ 0.5 याला आपण 1/2 लिहितो. किंवा 1/4 मीन्स 0.25. त्याचप्रकारे 3/2 मीन्स 1.5 x 5y 650. मल्टिप्लाय बाय 2 करू. याला मल्टिप्लाय बाय जस्ट फ्रॅक्शन रिमूव्ह करायसाठी मल्टिप्लाय बाय 2 बिकॉज 2 कॅन्सल होईल. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 2 यू गेट 3x प्लस 5 into 2 means 10y and 650 into 2 means 1300. हा इक्वेशन 1 मिळाला आपल्याला. नेक्स्ट सेकंड कंडिशन काय आहे? शी ऑर्डर्ड ऑनलाइन हाउ मेनी 2 kg of tea plus 2 kg of tea plus 7 kg of sugar means 2x plus 7y equals to total bill 880. So equation number 2. The solve equation number 1 and 2. तर काय होईल? त्याच्यामध्ये 10y 7y. सो मल्टिप्लाय याला आपण 3x आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट लिहितो. 3x प्लस 10y इक्वल्स टू 1300. हा इक्वेशन फर्स्ट झाला. जर तुम्ही बघू शकता इथं आपण 6x आणला आणि इथं 6x आणला तर 6x कॅन्सल होऊ शकते सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर. त्याला मल्टिप्लाय बाय किती करावं लागेल? 2 ने. आणि याला मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 and इक्वेशन 2 बाय 3. काय होईल? 6x प्लस 20y इक्वल्स टू 2600 आणि 6x प्लस 21y इक्वल्स टू 880 इंटू 3 मीन्स झाले 2640. दोघांची सबस्ट्रॅक्शन केली आपण. दोघांची काय केली? सबस्ट्रॅक्शन केली. तर काय होईल? हा मायनस 6x होईल, हा मायनस 21y होईल आणि हा मायनस 2640. सो प्लस 6x मायनस 6x कॅन्सल. 20y मायनस 21y मीन्स मायनस y आणि 2600 मधून 2640 गेले तर किती राहिले? मायनस 40. सो मायनस कॅन्सल. y इक्वल्स टू 40. y इक्वल्स टू 40 मीन्स रेट ऑफ शुगर 40. Put y equals to 40 in, let's say, equation first. Equation first क्या होता? 3x plus
10y इक्वल्स टू 1300. वायची व्हॅल्यू किती आहे 40. सो 3x 10 इंटू 40 इज इक्वल टू 1300. 10 इंटू 40 मीन्स 400 इक्वल्स टू 1300. 3x 400 इकडे राईट साईडला गेला तर काय होईल मायनस होईल. सो 1300 मायनस 400 मीन्स 900. 3x ठीक आहे. आणि एक्सने डिवाइड केलं तर काय होईल 900 डिवाइड बाय 3 मीन्स 300. सो एक्सची व्हॅल्यू 300. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 300. देअरफॉर रेट ऑफ sugar is 40 rupees per kg and rate of tea is 300 rupees per kg. This is the answer. Okay, next example बघूया मित्रांनो. Number 4 word problem. Sum of the present ages of Manish and Savita is 31. दोघांची ॲडिशन सम ऑफ एजेस इज 31 दिलेली आहे. मनीष एज 3 years ago ठीक आहे was 4 times the age of Savita. Find their ages. So let us consider the present age of Manish is x years and Savita is y years. आता फर्स्ट कंडिशन काय दिली आहे की सम 31 आहे मीन्स दोघांची ॲडिशन x प्लस वाय. एक्स मीन्स मनीषचं वय, वाय मीन्स सविताचं वय, याची ॲडिशन दिलं आहे 31. इक्वेशन 1 म्हणला. आता काय म्हटलं आहे 3 years ago मनीषचं वय वॉज 4 times सविता एज. तर 3 years ago मीन्स काय 3 years ago. तर प्रेझेंट एज जर एक्स आहे तर 3 years ago काय होईल एक्स मायनस 3 बरोबर. आणि वाय सविताचं वय वाय मायनस 3 होईल 3 years ago बरोबर. 3 years ago मीन्स एक्स मायनस 3 प्रेझेंट मायनस 3. अँड कंडिशन काय दिली आहे 4 times द एज ऑफ सविता. एज ऑफ सविता काय वाय 4 times. सो एक्स मायनस 3 3 years ago इज 4 times वाय मायनस 3. ला सॉल्व केला तर काय होईल 4 इंटू वाय मीन्स 4y मायनस 4 3 12 आणि एक्स मायनस 3. सॉल्व केलं याला तर काय होईल एक्स मायनस 4y प्लस मायनस 3 तिकडे गेलं तर काय होईल प्लस 3. सो मायनस 12 प्लस 3 एक्स मायनस 4y इक्वल्स टू मायनस 12 प्लस 3 मीन्स मायनस 9. सो हा झाला इक्वेशन आपला 2. सो आपल्याला 2 इक्वेशन मिळाले आहे एक्स प्लस वाय इक्वल टू 31 आणि एक्स मायनस 4y इक्वल्स टू मायनस 9. देअरफॉर सबस्ट्रॅक्ट करायचं. काय करायचं सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फॉर्म 1. कारण की दोघांमध्ये x आहे तर सबस्ट्रॅक्ट केलं तर x कॅन्सल होऊ शकतो. देअरफॉर x प्लस वाय इक्वल्स टू 31 इक्वेशन 1. सबस्ट्रॅक्शन केलं x मायनस 4y इक्वल्स टू किती होतं मायनस 9. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर काय होते की x बिकम मायनस आहे तर प्लस होईल ठीक आहे. आणि हा मायनस 9 आहे तर प्लस होईल. देअरफॉर x कॅन्सल. y प्लस 4y मीन्स 5y आणि 31 प्लस 9 मीन्स 40. देअरफॉर y इक्वल्स टू 40 अपॉन 5 देअरफॉर 8. सो yची व्हॅल्यू काय झाली 8. पुट y इक्वल्स टू 8 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय x प्लस yची व्हॅल्यू 8 इक्वल्स टू 31. सो देअरफॉर x इक्वल्स टू 31 मायनस 8 किती झालं 31 मायनस 8 मीन्स
21 23 right, 23 and 8 means 31. So x equal to 23. Therefore मनीषचं वय 23 आणि सविताचं वय 8 वर्ष. Therefore आपण लिहू शकतो एज ऑफ प्रेझेंट इज thus present age of Manish is किती 23 years and age of Savita is 8 years. अशा प्रकारे आपण वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. खूप सोपं असतं. जस्ट वी हॅव टू रीड द प्रॉब्लेम व्हेरी केअरफुली अँड पुट दॅट the conditions in the problem in the equation form. So once we get the equation, we can easily solve that equation by as a simultaneous equation. So just focus on the problem and you will get the solution. Thank you. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. प्रॉब्लेम नंबर 5 वर्ड प्रॉब्लेम मधला. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled worker, there are two types of worker, skilled and unskilled worker, is 5/3. ठीक है, दोघांच्या सॅलरीचा जो रेशो आहे तो 5/3 आहे. 5:3. टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720 रुपीज. दोघांची टोटल सॅलरी वन डे इज 720 रुपीज आहे. फाइंड द डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. So consider करा. Let us consider salary of so let us consider the salary of skilled worker is x rupees per day and unskilled worker is y. So x and y ने डिनोट केला. फर्स्ट कंडिशन काय दिली आहे? रेशिओ त्यांच्या 5:3 आहे. सो x अपॉन y होईल इक्वल्स टू 5/3. याला सॉल्व केलं समोर तर काय होईल 3x इक्वल्स टू 5y. 3x मायनस 5y इज 0. इक्वेशन 1 भेटला. सेकंड कंडिशन दिली आहे की त्यांचा जो डेली वेजेस आहे त्यांची सम 720 रुपीज आहे. देअरफॉर x प्लस y इक्वल्स टू 720 होईल. आता इक्वेशन 1 मिळालं. इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 आणि 2 सायमल्टेनियस इक्वेशन म्हणून सॉल्व करायचं आपल्याला. तर इथं -5 आहे, इथं +5 आहे येण्यासाठी म्हणजे y कॅन्सल 5y कॅन्सल होतील. तर मल्टिप्लाय बाय 5 टू इक्वेशन 2. सो मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. सो इक्वेशन बिकम्स 5x 5y अँड 720 इंटू 5 मीन्स 3600. आता जो इक्वेशन 1 मिळाला, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 यांचे ॲडिशन करूया. देअरफॉर सो दॅट वी कॅन cancel 5y and 5y, -5y plus 5y will be cancelled. So adding equation 1 and 3 we get 5x plus 3x is 8x equals to 0 plus 3600 means 3600. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली सॉल्व केलेला 450. put the value of x in any equation. Let's say equation 1. So we get y equals to 270. Therefore we say that one day salary of skilled worker is 450 rupees and unskilled worker is 270 rupees. So this is our answer. In this way we can solve very easily. Just we have to note down the condition given in the problem and put that condition in the equation form and solve that equation as a simultaneous equation, and we get the value of x and y, and that is our solution. Thank you.